नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती UPSC 2025 चा कट ऑफ किती राहील? सर मला 40 मार्क आहेत, 45 मार्क आहेत, 50 मार्क आहेत, 60 मार्क आहेत, सर माझं सिलेक्शन होणार काय? असे खूपशे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते। तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ किती लागेल, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आणि रिझल्ट कधीपर्यंत लागू शकते हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लेट न करता व्हिडिओची सुरुवात करूया आणि आपण इथे कट ऑफ किती जाणार आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा प्रीवियस इयर कट ऑफ आहे। UPSC 2024-25 अंडर OBC कॅटेगरीचं सांगत आहे, जे महाज्योतीच्या अंडर येते। विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट नाव, त्याचबरोबर तुम्हाला जो जे रिझल्ट असते ते पर्सेंटाइल बेसिसवर लागते आणि तुम्ही कोणता कोटा तुमचा होता ते सुद्धा इथे असते। विद्यार्थी मित्रांनो कोणी ऑर्फन असेल, कोणी PWD असेल, हे सुद्धा इथे लिहिलेलं असतं। तुम्ही बघू शकता मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तो 99 पर्सेंटाइल होता, त्याचबरोबर इथे 99 पर्सेंटाइल हे पर्सेंटाइल बेसिस आणि लास्ट जो विद्यार्थी होता त्याचा जो पर्सेंटाइल तुम्हाला बघू शकता तुम्हाला खूप कमी पाहायला भेटणार। लास्टचा जो विद्यार्थी आहे त्याचं बघू शकता तुम्ही इथे 0.30 PWD 12.45 45 इथे बघू शकता। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता सर्वात कमीत कमी जो गेलेला आहे OBC अंडर OBC मध्ये तो 62.51% गेला आहे, पर्सेंटाइल गेलेला। आता पर्सेंटाइल म्हणजे काय? आता विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल सर पर्सेंटाइल म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटाइल म्हणजे तुमचा मार्क्स नसते। पर्सेंटाइल आणि मार्क्सचा कोणताही कनेक्शन नसते विद्यार्थी मित्रांनो। पर्सेंटाइलचा जो डायरेक्ट कनेक्शन असते तो म्हणजे तुमच्या रँक सोबत असते। तुम्हाला रँक तुमचा किती आहे आणि शिफ्ट वाईज पेपर झाले तर शिफ्ट वाईज तुम्हाला नॉर्मलायझेशन सुद्धा पाहायला भेटणार आहे। वेगवेगळ्या शिफ्टचे वेगवेगळे टॉपर असू शकतात, वेगवेगळ्या शिफ्ट नुसार तुमचं रँक डिसाइड होईल, वेगवेगळ्या शिफ्ट नुसार तुमचं रँक सुद्धा असू शकते विद्यार्थी मित्रांनो। आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, जर कोणत्या विद्यार्थ्याला समजून चाला कोणत्या विद्यार्थ्याला 80 मार्क आहेत, एक्झाम्पल देत आहे, कोणत्या विद्यार्थ्याला इथे कोणत्या विद्यार्थ्याला तुम्ही बघू शकता 80 मार्क आहे, कोणाला 75 मार्क आहे, कोणाला 70 मार्क आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा 80 मार्क्स वाला कोणत्या शिफ्ट मध्ये, आता फॉर एक्झाम्पल शिफ्ट 1 पकडा, शिफ्ट 1 मध्ये जर हा टॉपर असेल 80 मार्क वाला टॉपर असेल तर हा त्या शिफ्टचा रँक 1। त्याच्यानंतरच्या कोणत्या शिफ्ट मधला जर हा 75 वाला टॉपर असेल तर हा रँक 1। म्हणजे तुम्ही पाहू शकता 80 वाला पण सिलेक्ट झाला आणि 75 वाला, म्हणून तुम्हाला कधी डिफरन्स त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। आणि कोणत्या शिफ्ट मध्ये जर 70 मार्क्स वाला रँक 1 आहे तर हा तुम्हाला टॉपर दिसेल। पण तुम्हाला सांगतो मार्क्स आणि पर्सेंटाइलचा कनेक्शन नसतो, तो रँक असतो। रँकचा कनेक्शन तुमच्या पर्सेंटाइल सोबत असतो, तुमचे मार्क्स तुम्हाला किती असो। आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जसं आता तुम्ही पकडा, जसं फॉर एक्झाम्पल 400 विद्यार्थी आहेत, सॉरी 400 जागा आहेत, 400 जागांपैकी 5 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले। 5 लाख विद्यार्थ्यांमधून आता 1 ते 400 पर्यंत तुम्ही बघू शकता रँक राहतील आणि त्यानंतर 401 वा जो रँक राहील तो आता कसं काढायचं। ह्या विद्यार्थ्याला सुद्धा 80 मार्क आहेत, पण हा विद्यार्थी सिलेक्ट नाही होणार। कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वात पहिले 5 लाख मधून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 400 मायनस करा। 400 मायनस केल्यानंतर तुम्हाला 4,99,600 भेटेल, ठीक आहे। 4,99,600 त्याला डिवायडेड बाय 5 लाख करा आणि त्याचबरोबर इंटू 100 करा, तर तुम्हाला पर्सेंटाइल दिसेल आणि पर्सेंटाइल तुम्हाला पाहायला भेटणार 99.92 पर्सेंटाइल। तर ह्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाही असं तुम्हाला दिसेल। पण UPSCचा जो पेपर होता तो चांगला होता, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होता, मॉडरेट टू टफ होता विद्यार्थी मित्रांनो, इझी नाही होता। आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झाला तर तुम्हाला नॉर्मलायझेशन नक्की पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता कोणाला 50 गुण आहे, कोणाला 55 गुण आहे, कोणाला 60 गुण आहे, कोणाला 40, कोणाला 45। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 99% चान्सेस आहेत की 40, 45, 50 ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार। पण अबाव त्याचा आहे
त्या विद्यार्थ्यांच्या तर नक्की होणार, कारण कट ऑफ तुम्हाला जास्त पाहायला भेटणार नाही आणि रँक सुद्धा तुम्हाला जास्त पाहायला भेटणार नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण कोणाला 70 गुण आहे, कोणाला 65 गुण आहे, कोणाला 60 गुण आहे. तर शिफ्ट वाईज तुम्हाला तुमचं रँक डिसाईड होईल आणि त्यानुसार तुम्हाला पर्सेंटाईल बनेल आणि ते पर्सेंटाईलनुसार ते तुमचा कट ऑफ लागेल. ह्याच प्रकारे बार्टी, महाज्योती, आरटी, सारथी इथे सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचं पाहायला भेटणार आणि हा पर्सेंटाईल मुद्दा राहील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. हा जो रिझल्ट लागेल तो पर्सेंटाईल बेसिसवर राहील. तुम्ही तुमचं स्कोर मला कमेंटमध्ये कमेंट करा. तुमची संस्था कोणती निवडली होती ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचं हायेस्ट आपण बघूया की आपल्या कमेंटमध्ये किती हायेस्ट विद्यार्थी असू शकते. त्यानुसार तुम्हाला आणखी एक जो कट ऑफ व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्हाला भेटेल की आपल्या आपल्या आपल्याजवळ जो डाटा येईल त्यानुसार आपल्यानुसार की टॉपर कोण असू शकते, कोणाला जास्त पर्सेंटाईल असू शकते. आणि तुमचा रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो एक्सपेक्टेड होतं 15-16 ला लागेल म्हणून, पण 15-16 ला काही लागलेलं नाही. पण आता दिवाळीचे सुट्ट्या आले तर होऊ शकते, हे सुद्धा एक्सपेक्टेड आहे. तुमचा रिझल्ट आता दिवाळीच्या नंतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी. डेट एक्झॅक्ट सांगता येत नाही, पण दिवाळीच्या नंतर तुम्हाला कधीही पाहायला भेटू शकते. जर काही अपडेट आलं तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अशा प्रकारच्या अपडेटसाठी जर कोणताही अपडेट आले तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. अशा व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.